आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणं हे मी काही उचित मानत नाही. थोडासा वेळ आणि अवधी आपण दिला पाहिजे. खरं समोर येईल आणि त्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल. दोषीवर शिक्षा होईल, पण एनटीएची काही जबाबदारी आहे की नाही? एनटीएची जबाबदारी आहेच ना. मूळ जबाबदारीच एनटीएची आहे. कुठल्या त्यांच्यावर कारवाई होईल, पण एनटीएचीच मूळ जबाबदारी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावीत अशी आमची मागणी आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली 8 दिवसात. दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की शेवटी परीक्षेचा ताण आणि उद्या आपलं काय होईल या संदर्भामध्ये जी काही म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्याच्यातून काही टोकाची पावलं विद्यार्थी उचलतायत. त्यांनी उचलू नयेत असंच आव्हान मी करेन. पण काही घटना घडल्यात त्या दुर्दैवी आहेत आणि त्या घटना घडायला नको होत्या. चंद्रपूरचे नगरसेवक जे आहेत आता हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. आपल्या राज्य सरकार पुरतं हो, आवश्यक असेल म्हणजे एखाद्या व्यवस्थेमध्ये समजा काही अनियमितता किंवा कायद्याचं उल्लंघन जर फार म्हणजे टोकाचं झालं असेल तर तिथं चौकशी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही.